नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीची अनुभूती ठाण्यात अनुभवायला मिळाले. हा एक दैदिप्यमान सोहळा असून या गोदा आरतीचा प्रत्यक्ष अनुभव ठाणेकरांनी काल कचराळी तलाव येथे घेतलाय. श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास व ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून गेली 25 वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केले जाते. या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष आहे. या निमित्तानं दरवर्षी गुढीपाडव्याच्या 3 ते 4 दिवस आधीपासूनच शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवले जात आहेत. मागील वर्षी स्वागत यात्रेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपवन तलावावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे प्रथमच हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते. या आरतीसाठी खास वाराणसी येथील पंडित आले होते. या माध्यमातून ठाणेकरांना हरिद्वारची गंगा आरती प्रत्यक्ष अनुभवता आली. तर ही परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षी श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने नाशिक येथील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीचं आयोजन केलंय. नाशिकमधील रामकुंड परिसरात होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठं आकर्षण असतं. ज्या नागरिकांना नाशिक येथे जाऊन या आरतीचा अनुभव घेता आलेला नाही, अशा नागरिकांनी काल या आरतीमध्ये सहभाग घेतलाय. या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचं जतन करण्याचा संदेश दिला जातोय. नाशिकच्या धर्तीवर ठाण्यातील हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करून ठाणेकरांना एक लक्षणिक अनुभव देण्यात आलाय. या आरतीसाठी विशेषतः नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात आली होती. ज्या पद्धतीनं गोदा आरती केली जाते त्याच पद्धतीनं ही भव्य गोदा आरती ठाण्यातील कचराळी तलाव परिसरात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह आरती केली गेली. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेवक नारायण पवार तसेच नगरसेविका माधुरी मेटांगे, नगरसेविका काजल गुनिजन व सांस्कृतिक न्यासाचे सर्व सदस्य उपस्थित होते. अतिशय भक्तिमय वातावरणात ही गोदा आरती संपन्न झाली आहे. 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी 7:30 वाजता आपली स्वागत यात्रा निघणार आहे. आणि या स्वागत यात्रेमध्ये मला वाटतं ठाणे महानगरपालिकेचे बरेच विभाग चित्रफितीद्वारे आपले चित्रीकरण करत असतात. खूप सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे अनेक संस्था आपापल्या संस्थेमार्फत जे उपक्रम राबवले जातात तेही या स्वागत यात्रेनुसार दर्शविले जातात. मी एवढीच विनंती आपल्या सर्व ठाणेकरांना करेल की या स्वागत यात्रेत गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या संख्येने आपण ठाणेकरांनी सहभाग घ्यावा. कारण येणाऱ्या पिढीला हा संस्कार आणि ही परंपरा जपून ठेवण्याची आपण हा छोटासा एक भाग म्हणूया आणि पुढे आपल्याला पुढच्या पिढीला प्राधान्य देण्यासाठी खरं तर अशा प्रकारच्या शोभायात्रा आपण सर्वांनी केल्या पाहिजेत. इथेच थांबते. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना, पूर्ण ठाणेकरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी पण माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.